मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आपल्यापैकी बरेच लेडीजची कंप्लेंट असते की माझं किचन छोटं आहे. आता किचन छोटं म्हटलं तर सामान ठेवायला जागा होत नाही. जागा नसल्यामुळे बरेचदा काय होतं की भांड्यांचा किचनमध्ये पसारा दिसतो आणि भांड्यांचा पसारा असला की किचन मग दिसायला अस्ताव्यस्त दिसतं. त्यामुळे किचन व्यवस्थित ऑर्गनाईज करणे खूप गरजेचे आहे. जसं आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अशा छोटे-छोटे जागा असतात किंवा छोटे-छोटे कॉर्नर्स असतात, जिथली जागा वाया गेलेली असते. त्यामुळे काय होतं की किचनमध्ये भांडी ठेवायला जागा होत नाही. पण जर का आपण आपल्या किचनमधल्या बारीक-सुरीक छोट्या-छोट्या जागा जर शोधून काढल्या, तर त्या जागेमध्ये आपण आपल्या भरपूरशा वस्तू ऑर्गनाईज करू शकतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय युजफुल अशा किचन ऑर्गनायझेशन आयडियाज शेअर करणार आहे, ज्याचा वापर करून आपण आपलं छोटं किचन देखील खूप व्यवस्थितपणे ऑर्गनाईज देखील करू शकतो. त्या पद्धतीने जर आपण आपली किचन ऑर्गनाईज केली तर किचनमधली कुठलीही जागा वायाही जाणार नाही. या व्यतिरिक्त किचनमध्ये भांड्यांचा पसारा देखील होणार नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अशा भरपूरशा जागा असतात ज्या वाया गेलेल्या असतात, जिथे आपण कुठलीही वस्तू स्टोअर करू शकत नाही. जसं बरेचदा फ्रीज आणि ओट्यामध्ये गॅप असते. जसं तुम्ही बघू शकता, माझा ओटा आणि फ्रीजमध्ये एवढी गॅप दिलेली आहे. आता ती जागा होती ना, ती वाया जात होती, कारण तिथे कुठलंही ऑर्गनायझर किंवा कुठलंही वस्तू मी स्टोअर करू शकत नाही, कारण जागा खूप छोटीशी आहे. त्याचप्रमाणे ही जी बेडरूम आहे ना, त्यामध्ये देखील अशीच प्रॉब्लेम होती. या बेडरूमच्या साईडला जी काही अलमारी आहे त्याच्या साईडची जागा वाया जात होती. तर अशी जागा वापरण्यासाठी तुम्ही या प्रकारचे ऑर्गनायझर वापरू शकता. हे एक 6 टायर ऑर्गनायझर आहे. तुम्हाला वाटेल तर यामध्ये तुम्हाला कुठल्याही टायरचा ऑर्गनायझर मिळू शकतो. जसं 5 टायर्स मागवायचा असेल किंवा 4 टायर्स, 3 टायर्स, आणि याची जी प्लॅस्टिकची क्वालिटी आहे ती अतिशय स्ट्रॉंग आहे. तर मी हा ऑर्गनायझर 6 टायर मागवलेला आहे. या व्यतिरिक्त याला खालच्या साईडला चाकं दिलेली असल्यामुळे याला आपण एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनकडे नेऊ देखील शकतो. मला हा ऑर्गनायझर खूप जास्त आवडला. या व्यतिरिक्त हा ऑर्गनायझर मी मोठा मागवलेला आहे, कारण व्हर्टिकल स्पेस देखील वाया जायला नको. तर बघा, प्लॅस्टिकची क्वालिटी देखील अतिशय उत्तम आलेली आहे. तुम्ही वाटेल तर या ऑर्गनायझरला अगदी भिंतीला टेकवून कुठेही यामध्ये कुठल्याही वस्तू ऑर्गनाईज करू शकता. नाहीतर जर तुमच्या किचनमध्ये अशी एखादी जागा वाया जात असेल, तर ती जागा व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता. बघा, दिसायलाही छान दिसते. त्यामध्ये आपण भरपूरशी भांडी किंवा कुठल्याही वस्तू देखील ऑर्गनाईज करू शकतो. त्या व्यतिरिक्त त्या जागेचा देखील चांगला उपयोग होईल. तर बघा, फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून मी यामध्ये माझ्या जेवढ्या काही पॅन्ट्रीमधल्या बरण्या आहे ना, त्या ऑर्गनाईज करून दाखवलेल्या आहे. कारण बरेच जण रेंटच्या घरात असतात, त्यांच्याकडे मॉड्युलर किचन नसते. मग अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचा उपयोग करून किचनमधली भांडी ऑर्गनाईज करू शकता. या व्यतिरिक्त याचा जो वरचा कप्पा आहे ना, त्यामध्ये अशा प्रकारे होल्स दिलेले आहे. तुम्ही वाटेल तर या ऑर्गनायझरची साईज देखील वाढवू शकता. मीन्स दुसरा काही 2 टायर किंवा 3 टायर याच पद्धतीचा ऑर्गनायझर मागवून तुम्ही याला वरच्या साईडला एक्सटेंड करू शकता. या सेम ऑर्गनायझरचा उपयोग करून तुम्ही बेडरूममध्ये बुक्स देखील ऑर्गनाईज करू शकता. बाथरूममधल्या वस्तू देखील ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही या वस्तूचा उपयोग करू शकता. मीन्स घरामध्ये या रॅकचा तुम्ही कुठल्याही प्रकारे उपयोग करू शकता, जसं तुम्हाला गरज आहे त्यानुसार. पण मला स्पेशली आलू, कांदे आणि एक्स्ट्रा काही माझ्या किचन ओट्यावर पसारा करणारी जेवढी काही भांडी होती ती ऑर्गनाईज करण्यासाठी मला हा ऑर्गनायझर मागवायचा होता. आणि सध्या तरी हा ऑर्गनायझर मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज केला आहे. तर हा ऑर्गनायझर जवळजवळ ₹550 मी मागवला आणि मला असं वाटलं की क्वालिटी कशी येणार, पण क्वालिटी अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला मागवायचं असेल तर सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या व्यतिरिक्त व्ह्यू प्रोडक्टमध्ये देखील मी प्रोडक्ट टॅग केले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. मैत्रिणींनो, आपला किचनमध्ये सर्वात जास्त पसारा होतो तो म्हणजे किचन ओट्यावर. त्यासाठी किचन ओटा व्यवस्थित ऑर्गनाईज करणे खूप गरजेचे आहे. तसं तर आजकाल मार्केटमध्ये किचन ओटा ऑर्गनाईज करण्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे ऑर्गनायझर मिळतात. जसं तुम्ही माझा ब्लॅक ऑर्गनायझर बघू शकता. या व्यतिरिक्त माझ्या किचन ओट्यावर चहापत्तीचे डब्बे देखील ऑर्गनाईज करण्यासाठी अशा प्रकारचा एक ऑर्गनायझर ठेवलेला आहे. तर या पद्धतीचे लाकडी ऑर्गनायझर देखील आजकाल मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध आहे. तुम्ही बरेचसे यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. पण तुम्ही बघितलं का, या ऑर्गनायझरमध्ये जी व्हर्टिकल स्पेस असते, वरची स्पेस आहे, ती पूर्णपणे वाया गेलेली आहे.
पण जर का हाच ऑर्गनायझर मी 2 टायर न घेता अशा प्रकारचा 3 टायर घेतलेला असता तर यामध्ये जास्तीच्या वस्तू ऑर्गनाइज करता आल्या असत्या. हा ऑर्गनायझर लोखंडी आहे. गेल्या 5 वर्षापासून मी यूज करते आहे. अतिशय चांगली क्वालिटी आहे आणि बघा जेवढी काही व्हर्टिकल स्पेस होती ती देखील युटिलाइज झालेली आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या किचनमधला कुठलाही पसारा, एक्स्ट्रा वस्तू असेल किंवा एक्स्ट्रा डब्बे असेल ते ऑर्गनाइज करू शकतो. जसं आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारे मसाल्यांचे डब्बे झाले, डाळींचे डब्बे झाले, रोज आपण कप यूज करतो, अशा भरपूरशा वस्तू आपण या ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाइज करू शकतो. जसं मी माझ्या पॅन्ट्रीमधल्या भरपूरशा बरण्या देखील त्यामध्ये ऑर्गनाइज केलेल्या आहे आणि पॅन्ट्रीमधली जी काही जागा होती ती आता रिकामी झालेली आहे. त्या जागेत मी किचनमधली दुसरी कुठलीही वस्तू ऑर्गनाइज करू शकते. तर बघा असे किचनमधले छोटे छोटे कॉर्नर्स यूज करून आपण किचनला जर ऑर्गनाइज केलं ना, किचनमध्ये पसाराच होणार नाही. बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल आपल्या किचनमध्ये जे कॅबिनेट्स असतात ना त्याची जी व्हर्टिकल स्पेस असते ना ती वाया गेलेली असते. जसं तुम्ही हे कॅबिनेट बघू शकता, यातला जो खालचा कप्पा आहे त्यावरची जी स्पेस आहे ती पूर्णपणे वाया गेलेली आहे. अशा प्रकारचे आपल्या किचनमध्ये कितीतरी कॅबिनेट्स असतात ज्याची व्हर्टिकल स्पेस वाया गेलेली असते. तर त्यासाठी देखील मस्त असं सोल्युशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं तुम्ही पाहू शकता माझा हा क्रोकरी युनिट, या क्रोकरी युनिटमधली देखील जी काही व्हर्टिकल स्पेस आहे तिन्ही कप्प्यातली ती पूर्णपणे वाया गेलेली आहे. तर बघा या व्हर्टिकल स्पेसचा वापर करून देखील आपण किचनमधली भरपूरशी जागा वाढवू शकतो. तर त्यासाठी ना मार्केटमध्ये अशा प्रकारचे कॅबिनेट ऑर्गनायझर मिळतात. तर हे बघा स्टीलचे कॅबिनेट ऑर्गनायझर आहे. क्वालिटी एक नंबर आहे. 250च्या काहीतरी रेंजमध्ये मी 2 ऑर्गनायझर मागवलेले आहे. या ऑर्गनायझरची ग्रिप स्ट्रॉंग करण्यासाठी खालच्या साईडला अशा प्रकारचे प्लास्टिकचे पाय देखील आलेले आहे. तर ते पहिले आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही वाटेल तर या ऑर्गनायझरचा उपयोग कुठल्याही कॅबिनेटमधली व्हर्टिकल स्पेस ऑर्गनाइज करण्यासाठी करू शकता. तुम्ही वाटेल तर कॅबिनेट ऑर्गनाइज करण्यासाठी एका सिंगल ऑर्गनायझरचाही यूज करू शकता. नाहीतर जर का तुमचं कॅबिनेट मोठं असेल तर या 2 ऑर्गनायझरला तुम्ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे अटॅच करू शकता जेणेकरून वरच्या साईडला कुठलीही वस्तू ऑर्गनाइज केली तरी ती हलणार नाही. तर बघा याला मी असं एकमेकांमध्ये फसवलेलं आहे आणि तुम्ही बघितलंच माझा कॅबिनेट जो आहे ना तो मोठा आहे. त्यामुळे कॅबिनेटची पूर्णपणे व्हर्टिकल स्पेस मला युटिलाइज करता येईल अशा प्रकारे या ऑर्गनायझरला मी अटॅच केलेलं आहे. आणि बघा आता मी हे कॅबिनेट कसं ऑर्गनाइज केलं ते तुम्हाला दाखवते. तर बघा पहिले हे कॅबिनेट कसं दिसत होतं आणि बघा आता या कॅबिनेटची व्हर्टिकल स्पेस देखील व्यवस्थित ऑर्गनाइज झालेली आहे, युटिलाइज झालेली आहे आणि कॅबिनेट देखील दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे. तर जर का तुमच्याही किचनमधली अशा प्रकारची व्हर्टिकल स्पेस पूर्णपणे वाया जात असेल आणि किचनमध्ये भांड्यांचा पसारा होत असेल, या व्यतिरिक्त किचन लहान असेल ना तर या पद्धतीचे आयडियाज नक्की वापरून बघा. यानंतर आपण प्रत्येकजण रोज चहा घेतो आणि कप्स देखील रोज वापरतो. बरेचदा त्या कप्स ऑर्गनाइज करण्यासाठी देखील आपल्या किचनमध्ये एक्स्ट्रा स्पेस लागत असते. तर अशा प्रकारे जर तुमची किचन छोटी असेल तर या प्रकारचे ऑर्गनायझर देखील तुम्ही यूज करू शकता. या ऑर्गनायझरची क्वालिटी देखील खूप छान आहे. पण इथे दिसते तसं तुम्ही 6 कप हँग्स करू शकत नाही. जसं यामध्ये मी मोठे मोठे 3 कप हँग केलेले आहे आणि जर तुमच्या कपचा साईज छोटा असेल तर तुम्ही मिनिमम 4 कप या ऑर्गनायझरमध्ये हँग करू शकता. बरेचदा आपल्याकडे मॉड्युलर किचन असेल तर अशा प्रकारे अलमारीच्या कप्प्यामध्ये याला फसवायचं आहे. मागच्या साईडला अशी हुक दिलेली आहे जेणेकरून मागचा जो ऑर्गनायझर आहे तो हलणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातले कप ऑर्गनाइज करू शकता. यामुळे काय होते की किचनही दिसायला छान दिसते आणि कप देखील तुम्हाला वेळेवर मिळतील. कारण दिवसातून 2 ते 3 वेळा आपण कपचा यूज करतो. वारंवार ते कप्स आपल्याला काढावे देखील लागतात. तर अशा प्रकारे जर तुमच्या किचनमध्ये छोटी जागा असेल, कप ठेवायला जागा होत नसेल तर कप ठेवण्याची जागा तुम्ही दुसऱ्यासाठी वापरू शकता आणि अशा प्रकारे व्हर्टिकली कप देखील ऑर्गनाइज करू शकता. त्या व्यतिरिक्त या सेम ऑर्गनायझरचा उपयोग घरातले चमचे, गाडण्या, कुठल्याही छोट्या मोठ्या वस्तू, पिशव्या वगैरे अडकवण्यासाठी देखील तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त हा सेम ऑर्गनायझर तुम्ही एखाद्या कॅबिनेटमध्ये देखील वापरू शकता. जसं यातली जी व्हर्टिकल स्पेस आहे, मीन्स वरची स्पेस आहे ती पूर्णपणे रिकामी आहे. तर ती स्पेस युटिलाइज करण्यासाठी तुम्ही आतल्या साईडला देखील नवीन कप किंवा कुठलेही कप ऑर्गनाइज करण्यासाठी देखील या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता. बघा जागा देखील वाया जाणार नाही आणि वस्तू देखील व्यवस्थित ऑर्गनाइज होणार. या व्यतिरिक्त कॅबिनेटच्या आतली किंवा बाहेरची व्हर्टिकल स्पेस यूज करण्यासाठी तुम्ही
साईडला जे मी फोटो लावले आहेत तशा प्रकारचे ऑर्गनायझर देखील विकत घेऊ शकता. त्यामध्ये छोटे छोटे डब्बे किंवा पेपर रोल या व्यतिरिक्त छोटे छोटे बॉक्सेस देखील ऑर्गनाईज करू शकता. हा ऑर्गनायझर देखील खूप युजफुल आहे. मी साईडला फोटो लावलेला आहे. त्या पद्धतीने देखील तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. या व्यतिरिक्त आपल्या किचनमध्ये रोज यूज होणारे जे किचन टॉवेल्स असतात ना, त्याचा देखील ओट्यावर पसारा असतो. जसं बघा, हा माझा किचन टॉवेल ठेवायसाठी जागाच नसते, मी त्या बास्केटवर ठेवत असते, नाहीतर ओट्यावर पडलेला असतो. तर त्यासाठी देखील मार्केटमध्ये हँगिंग ऑर्गनायझर मिळतात, नाहीतर मग तुम्ही अडेसिव्ह हुकच्या थ्रू देखील ऑर्गनाईज करू शकता. तर मी एक जो हँड टॉवेल आहे ना, तो अडेसिव्ह हुकच्या थ्रू अडकवून ठेवलेला आहे. एक भांड्याच्या बास्केटवर ठेवलेला असतो आणि हा मात्र हात पुसायचा, नेहमी ओट्यावर पसारा करायचा. तुमच्याही किचन ओट्यावर असे कापडं पडलेले असेल तर ते ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा स्टीलचा ऑर्गनायझर मागवू शकता. तर हा जो ऑर्गनायझर आहे, मी जो सिलेंडरचा कप्पा आहे ना, त्यामध्ये ऑर्गनाईज केलेला आहे, कारण हा कप्पा सहसा ओपन केला जात नाही. अशा प्रकारे जर आपण टॉवेल देखील हँग करून ठेवले तर ते ओले असेल तर व्यवस्थित सुकतात देखील आणि किचनमध्ये त्याचा पसारा देखील होत नाही. या व्यतिरिक्त फ्रीजचा वरचा भाग आहे किंवा साईडचा भाग आहे, तो देखील तुम्ही वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी करू शकता. जसं तुम्ही माझ्या वरचा फ्रीजचा भाग बघू शकला, त्यावर वायफायचा बॉक्स ठेवलेला असल्यामुळे बाकी वस्तू मी ऑर्गनाईजही करू शकत नव्हते. या व्यतिरिक्त वरचा भाग मला क्लीन करायचं म्हटलं तरी खूप डिफिकल्ट होत होतं. पहिले तर विचार केला की मार्केटमधून मी साईडला जो फोटो लावलेला आहे तो ऑर्गनायझर विकत घ्यायचा. हा लोखंडी मॅग्नेटिक ऑर्गनायझर आहे. हा ऑर्गनायझर तुम्ही फ्रीजच्या साईडच्या कप्प्याला अडकवू शकता. त्यामध्ये भरपूरशा जड वस्तू देखील ठेवू शकता. पण मला फक्त हा वायफायचा बॉक्सच ऑर्गनाईज करायचा होता. त्यामुळे मी माझ्याकडे एक जाडा क्वालिटीचा कार्डबोर्ड बॉक्स होता, त्याला व्यवस्थित वॉलपेपरने रॅप केले आणि आता नॅनो टेपच्या थ्रू मी एका वरच्या स्पेसला याला अडकवणार आहे, जेणेकरून फ्रीजचा जो वरचा भाग आहे तो मला दुसऱ्या वस्तू स्टोअर करण्यासाठी इझी पडेल. तर जर का अशा छोट्या-छोट्या वस्तू ऑर्गनाईज करायच्या असेल तर तुम्ही झिरो कॉस्टमध्ये असे ऑर्गनायझर बनवू शकता आणि आपल्या घरातल्या किचनमधल्या वस्तू ऑर्गनाईज करू शकता. जसं बघा, हा ऑर्गनायझर मी आता नॅनो टेपच्या थ्रू या पॅन्ट्रीच्या साईडला चिपकवलेला आहे. वरच्या साईडला तसंही मी काही स्टोअर करत नाही, तर तिथे वायफाय देखील स्टोअर होईल आणि फ्रीजवरचा कप्पा देखील रिकामा होईल. या व्यतिरिक्त आपल्या घरात अशा भरपूरशा छोट्या-छोट्या वस्तू असतात, जसं पेपर रोल झाले, फूड रॅप पेपर रोल झाले, सिल्वर फॉईल पेपर रोल झाले. यांना कुठे ठेवावं हे बरेचदा कळतच नाही. मग अशासाठी तुम्ही कार्डबोर्ड ऑर्गनायझर नक्कीच यूज करू शकता, कारण ते जास्त जड वस्तू ठेवण्यासाठी आपण यूज करू शकत नाही, पण हलक्या वस्तू मात्र नक्कीच ठेवू शकतो. तर बघा, मी माझे पेपर रोल अशा प्रकारे एका कॅबिनेटच्या दरवाजाला कार्डबोर्ड ऑर्गनायझर लावून चिपकवलेला आहे. हा ऑर्गनायझर एका जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरही केला आणि गेले 2-3 वर्षापासून मी हा कार्डबोर्ड ऑर्गनायझर वापरते आहे. फक्त याला वॉलपेपरने डेकोरेट केला आहे. अशा प्रकारे छोटे छोटे ऑर्गनायझर तर तुम्ही झिरो कॉस्टमध्ये घरच्या घरीच बनवू शकता आणि अशा प्रकारे आपल्या किचनमधली जी वाया गेलेली जागा असते ना, ते युटिलाइज करू शकता. तर मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या आयडियाज वापरून जर का तुम्ही तुमचं किचन ऑर्गनाईज केलं तर किचनमधली कुठलीही जागा देखील वाया जाणार नाही, किचनमध्ये भांड्यांचा पसारा देखील होणार नाही आणि किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनायझर दिसेल. तर आशा करते मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा.